तर तुम्ही प्रश्न विचारला होता घर बांधण्यासाठी खर्च किती आला आहे. मित्रांनो, हे घर बांधण्यासाठी खर्च आलेला आहे संपूर्ण. पुढचा प्रश्न विचारला होता तुम्ही या घर मालकाला शेती किती आहे. तर घर मालकाला शेती आहे फक्त 2 एकर. आणि घराचं डिझाईन सगळं आमच्या वडिलांनी प्लॅनिंग केलेलं होतं, त्यासाठी इंजिनियर कोणी लावलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करणारा व्हिडिओ बनणार आहे. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आता महाराष्ट्रातील अशा एका एकमेव फेमस घराविषयी, ज्या घराचा व्हिडिओ इंस्टाग्राम युट्यूबवरती अतिशय तुफान व्हायरल झालेला तुम्ही बघितला असेल. या घराचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती टाकला होता, त्याला अतिशय रिस्पॉन्स जो होता खतरा होता. त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट बघायला मिळाले की दादा, या घरातील माणसं जे आहेत ते काय करतात काम, त्यांना शेती किती आहे आणि कशा प्रकारे घर बांधलं, घराला खर्च किती आला, नेमकं काय आहे प्रॉपर्टी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, आपण आता प्रत्यक्षपणे घरात जाऊन बघणार आहोत कशा प्रकारे घर आहे आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळानं बगायला मिळेल. तर अतिशय सुंदर अशा प्रकारे घराचं डिझायनिंग वगैरे तयार केलेलं आहे. घरामध्ये प्रवेश करायच्या वेळेला आपल्याला आजूबाजूला कुंड्या बघायला मिळतात, ज्या मन प्रसन्न करून टाकतात. घराला एक प्रकारे किल्ल्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. घराला अतिशय सुंदर असं त्रिकाल निवास म्हणून नाव दिलेलं आहे. तर घरामध्ये आल्याच्या नंतर आतमधून घराचं डिझाईन अशा प्रकारे आहे पूर्ण. तर तुम्ही प्रश्न विचारला होता घर बांधण्यासाठी खर्च किती आला आहे. मित्रांनो, हे घर बांधण्यासाठी खर्च आलेला आहे संपूर्ण 30 लाख. जे इंटेरियर आणि एक्सटेरियर डिझाईन बघितलं या घराचं तुम्ही संपूर्ण, तर सगळं पूर्ण बांधकाम जे आहे ते 30 लाखामध्ये पूर्ण झालेलं आहे. वर आल्याच्या नंतर आपण घरासमोरील हे जे परिसर बघू शकतो, दारामध्ये तळ आहे आणि अशा प्रकारे समोरचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. तर मंडळी, हे घर जे आहे ते शेतामध्ये बांधलेलं आहे, अतिशय अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये. मंडळी, घराच्या पाठीमागे जे आहे ते 1 एकरचं तळ बांधलेलं आहे. हा अशा प्रकारे तळ दाखवा. तर हे घर मालकाचं तळ अशा प्रकारे आहे बघू शकता आणि पूर्ण प्रॉपर घर तुम्ही बघितलंच. घराच्या पाठीमागे भरपूर असे झाडं बघायला मिळतात आपल्याला. पुढचा प्रश्न विचारला होता तुम्ही या घर मालकाला शेती किती आहे. तर घर मालकाला शेती आहे फक्त 2 एकर आणि 2 एकराच्या जीवावर अशा प्रकारे घर बांधलेलं आहे ते. तर आता तुम्ही म्हणाल 2 एकर वावर आहे म्हटल्याच्या नंतर असं कोणतं पीक लावतात हे वावरामध्ये, ते एवढं मोठं घर बांधलं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर बघायलाच मिळेल. ह्यांचा एक बिझनेस आहे, त्या बिझनेस विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर समोरून घर बघितलं तुम्ही, पूर्ण किल्ला टाईप आहे. जे शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले असायचे त्या किल्ल्यासारखं तुम्ही घर बघितलं समोरून. तर ह्या घराचं डिझायनिंग जे आहे ते कुठून लक्षात आलं आणि काय आलं ते आपण घर मालकाला विचारूयात. आपल्यासोबत आहे घर मालकाचा छोटा मुलगा, त्याला विचारू आपण. त्यांच्यासोबत आपण आलेलो होतो आणि त्यांना विचारतो आपण कशा प्रकारे पूर्ण डिझाईन हे जे आहे ते तुम्ही कोणाला विचारलं किंवा कसं लक्षात आलं ते सांगतील आपल्याला पूर्ण. घराचं डिझाईन सगळं आमच्या वडिलांनी प्लॅनिंग केलेलं होतं, त्यासाठी इंजिनियर कोणी लावलं नव्हतं, सगळं आमच्या वडिलांचं नियोजन होतं. मित्रांनो, घरचे जे मालक आहेत त्यांनी पूर्ण हे नियोजन केलं, कुठल्याही प्रकारचा इंजिनियर न बोलवता. हे अशा प्रकारचं सगळे जे मिस्त्री असतात त्यांना सांगितलं तशा प्रकारे त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे. समोरून बघू शकता तुम्ही. शेती तर 2 एकरच आहे. शेतीमध्ये पीक पण करतात, तुम्हाला समोर बघायला मिळेलच. पण शेतामध्ये नेमकं पीक कोणतं घेतात. या घरातील माणसांची एक खास बात सांगायची म्हणजे सुरुवातीपासून शेतीला पूरक असा जोडधंदा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सुरुवातीला रेशीम उद्योग केला, बऱ्याच दिवस केला, तो पण चालला नाही, त्यांनी बंद केला. शेळीपालन केलं, शेळीपालन थोडे दिवस केलं, ते पण चाललं नाही, ते बंद केलं. तर मनामध्ये एक जिद्द होती, कुठेतरी काहीतरी करायचं, जोडधंदा करायचा, आपण जोडधंद्यानंच वर जाऊ शकतो. तर आज तुम्ही बघताय अशा प्रकारे त्यांनी एक बिझनेस सक्सेस केला आणि त्याच्यामध्ये सक्सेस झाल्याच्या नंतर जे आहे ते पूर्ण वेळ बदललेली आहे. त्यानंतर जे आहे ते यांनी म्हशीचा व्यवसाय चालू केला आणि त्या म्हशीच्या व्यवसायामध्ये पण यांना काही तेवढा रस वाटला नाही, तो नंतर बंद केला. आणि नंतर इतके सगळे व्यवसाय बंद पडल्याच्या नंतर एक मनामध्ये उमेद होती काहीतरी करायचं आपल्याला. त्यानंतर घरमालकाच्या मनामध्ये एक प्रश्न पडला की आपण फुलाचं दुकान चालू करू. आपल्या शेतामध्ये तर शेती आहे आपल्याकडे 2 एकर, त्याच्यामध्ये फुलं लावली त्यांनी. फुलं लावल्याच्या नंतर तालुक्याच्या ठिकाणी एक फुलाचं दुकान टाकलं आणि घरी हार करून वसमतला विकण्यासाठी सुरुवात केली. तर हा धंदा जो आहे त्यांचा सक्सेस ठरला. कंटिन्यू त्यांचं दुकान चालू आहे वसमत या शहरामध्ये आणि सातत्यानं आता त्यांचं हे काम चालू असतं. खाली तुम्हाला पूर्ण जाऊन दाखवतो मी काय काम चालू आहे सध्या. त्यांचं आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो, एक ऑर्डर त्यांनी घेतलेली आहे, कशा प्रकारे काम करतात पूर्ण हाराचं नियोजन तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये, दाखवण्याचा प्रयत्न करतो. फुलाच्या दुकानाला 2 वर्ष झालेले आहेत मित्रांनो आणि 2 वर्ष झाल्याच्या नंतर ते तर कंटिन्यू चालूच आहे. पण आता जवळपास 1 महिना झालं, 1 महिन्यापूर्वी फळाचं दुकान चालू झालेलं आहे. तर फळाचं दुकान म्हणजे त्याच्यावरती पूर्ण केळं आणि जे फळं असतात आपल्याला खाण्यासाठी आपण घेत असतो त्या फळाचं पण दुकान चालू केलेलं आहे. 2 भाऊ आहेत. मोठा भाऊ जो आहे तो दुकानवरती असतो फुलाच्या
आणि लहान भाऊ ते पाठीमागे बघू शकता तुम्ही. लहान मालक जे आहेत ते फळाच्या दुकानावरती बसलेले असतात. तर छोटे मालक आता आपल्याला सांगणार आहेत त्यांच्या दुकानचं पूर्ण नियोजन कशा प्रकारे चालत असते दिवसभर. तर रोज सकाळी 5 वाजता आम्ही उठून शेतामध्ये जात असतो. शेतात गुलाब लावलेला आहे. गुलाब सकाळी 5 ते 6 एका घंट्यात गुलाब तोडणं होतो. त्यानंतर आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे हार हे बनवून विकत असतो. पूर्ण दुकानचा दिनक्रम जो असतो अशा प्रकारे चालतो. त्यांच्या शेतामध्ये गुलाबाचे फुलं लावले तर झेंडूचे पण लावतात. शेवंतीचे फुलं पण थोडेफार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एका स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते फुलं जे आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर अशा प्रकारे पूर्ण ह्यांच्या दुकानचं नियोजन जे असते चालू असते कंटिन्यू. तर मंडळी आपण आलेलो आहोत आता घराच्या आतमध्ये. बघू शकता इकडे पाठीमागे फुलं ठेवलेली आहेत झेंडूचे. घरामध्ये कंटिन्यू हार करण्याचं काम जे आहे ते चालू असते. एसी लावलेली फुलासाठी फुलं जे असतात फुलं आणि फुलाचे हार केलेले ते सुकून त्यासाठी इथं एसी बघायला मिळतो आपल्याला. आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे तोरण तयार करणं चालू आहे मित्रांनो. बघू शकता इकडे पूर्ण आपले सोनू सर तयार करत आहेत. मित्रांनो तुमचे प्रयत्न जर शेवटच्या श्वासापर्यंत चालू असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हे या घर मालकाने सिद्ध करून दाखवलेलं आहे या व्हिडिओच्या मार्फत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या मुलाखती तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. धन्यवाद.